लाडक्या बहिणींकरिता एक खूप मोठी आनंदाची बातमी समोर निघून येऊ शकते। या संदर्भात आपला हा व्हिडिओ असणार आहे लाडक्या भगिनींनो। तर लाडक्या भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम पात्र अपात्र लाडक्या भगिनींकरिता ती आनंदाची बातमी, ती आनंदाची गोष्ट किंवा त्याकरिताचे जे प्रयत्न सुरू आहेत, ती हालचाल, तो विषय कोणता आहे, काय आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न पाहणार आहे। आता खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र अपात्र सर्व लाडक्या भगिनींचे खूप दिवसापासून खूप जणांचे वेगवेगळ्या महिन्यांचे त्यांचे हक्काचे अनुदान 1500 रुपयाचे बाकी आहे। मागच्या महिन्याचे सुद्धा बाकी आहे। हा महिना आता सुरू झालेला आहे। मागच्या जून महिन्याचं अनुदान सुद्धा आलेलं नाही। जून महिन्याचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला नाही, ज्याकरिता आतापर्यंत या 2 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने शासन निर्णय निर्गमित होईल अशी एक अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत तरी आज दुपारपर्यंत अजून काही झालेलं नाहीये। त्या संदर्भात काही शासन निर्णय निघाला, निधीकरिता मंजुरी देण्यात आली, वितरण सुद्धा सुरू झालं किंवा काही अपडेट असली तर नक्की 100% आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात अगोदर आपण तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडक्या भगिनींनो। तर मग आता लाडक्या भगिनींनो, या व्यतिरिक्त तुमच्याकरिता खूप मोठी खऱ्या अर्थाने जी लाडक्या बहिणींकरिता एक आनंदाची बातमी मी म्हणत आहे, ती कोणती आहे, काय आहे आणि कशी आहे? तर विषय असा आहे लाडक्या भगिनींनो, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सुरू केल्याच्या नंतर ही योजना सुरू झाली 1500 रुपयाने आणि आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर 1500 रुपयाहून आम्ही 2100 रुपये करू असं सांगण्यात आलं। त्याच्यानंतर सत्तेत सुद्धा आले लोक। सत्तेत आल्याच्यानंतर खूप वेळा विचारपूस करण्यात आली, त्यावेळेस त्यांनी वेळोवेळी सांगितलं की योग्य वेळ आल्यावर करू, योग्य वेळ आल्यावर करू, पण ती योग्य वेळ कधी होती, काय होती, अजून कळालं नाहीये। परंतु आता अशा परिस्थितीमध्ये अशातच खऱ्या अर्थाने वाढती महागाई पाहता आणि इतर गोष्टी पाहता लाडकी बहीण योजनेची रक्कम म्हणजे महागाईनुसार वाढवा ही गोष्ट पंतप्रधान आर्थिक सल्लागार समिती ही या समितीने शिफारस केल्याची माहिती आता समोर मिळत आहे लाडक्या भगिनींनो। या योजनेचे मूल्यमापन करून बदल करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात सुद्धा काही सूत्रांकडून खरी माहिती मिळत आहे। वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजानुसार थेट बँक खात्यात जमा होणारी म्हणजे सध्याची जी 1500 रुपयाची रक्कम आहे ही पुरेशी आहे की नाही हे तपासण्याकरिता या योजनेचे मूल्यमापन करावं, यामध्ये बदल केले जावे याकरिता या समितीच्या माध्यमातून समितीकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आता समोर येत आहे लाडक्या भगिनींनो। तर लाडक्या भगिनींनो, अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकरिता ही समिती जर काम करत असेल, त्यांना जर सुचवत असेल किंवा मागणी करत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये होऊ शकते की कदाचित तुमचे 1500 रुपये जे आहे ते 1500 रुपयाहून 2100 रुपये केल्या जाऊ शकतात आणि हे 1500 रुपयावरून 2100 रुपये केल्या जावे याकरिताच कुठे ना कुठे गेल्या 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून केवायसी सुरू म्हणजे केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती। 7 महिन्यापासून स्क्रुटिनी सुद्धा चालू आहे, छाननी पडताळणी चालू आहे, जेणेकरून त्यामध्ये जे काही अपात्र लाभार्थी लाडक्या भगिनी असतील किंवा ज्या बोगस पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा ज्या सरकारी कर्मचारी आहेत माता भगिनी, त्यांना सुद्धा याच्यापासून बाजूला कसं करता येईल आणि त्या रकमेच्या माध्यमातून त्या निधीच्या माध्यमातून 1500 रुपयाहून तुम्हाला राहिलेल्या लाडक्या भगिनींना 2100 रुपये कसे करता येतील याकरिताच हे प्रयत्न या स्क्रुटिनी आणि या छाननी सुद्धा सुरू आहेत लाडक्या भगिनींनो। त्यातच आता खऱ्या अर्थाने महत्त्वाचा विषय म्हणजे या पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीच्या वतीने जी शिफारस करण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये जे बदल करण्याकरिता तपासण्याकरिता सुद्धा आणि मूल्यमापन करण्याकरिताचं जे सुद्धा एक त्यांना पत्र देण्यात आल्याची जी माहिती मिळत आहे, ही कुठे ना कुठे लाडक्या भगिनींकरिता एक सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि एक कुठे ना कुठे गोड बातमी आहे। भलेही कदाचित होऊ शकते, वेळ लागेल, परंतु आता कुठे ना कुठे एक पाऊल पुढे चालल्याचं दिसत आहे, हालचाली सुरू झाल्या संदर्भात दिसत आहे। आता या समितीने शिफारस केल्याच्या नंतर कळवल्याच्या नंतर तिकडून काय उत्तर येते आणि काही होऊ शकते का किंवा ते उत्तर काय असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून सर्वात अगोदर आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्याचा मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल आपल्या चॅनल आणि पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत कलाल NK अग्रवालच्या माध्यमातून सर्वात अगोदर मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल लाडक्या भगिनींनो। तर लाडक्या भगिनींनो, तुम्हाला काय वाटते, खरोखर या समितीचं ऐकल्या जाईल का, या शिफारसी मान्य होतील का, 2100 रुपये होतील का? हे बघा, आपल्याला जो 2 वर्षामध्ये अनुभव आलेला आहे, महाराष्ट्र सरकारची जी परिस्थिती ते दाखवत आहेत, त्यानुसार जून महिन्याचे पैसे जुलैमध्ये, जुलै महिन्याचे पैसे ऑगस्टमध्ये, कधी सांगतात 3000 रुपये येतील, 2000 रुपये येतील, 3 हप्ते सोबत येतील, 4500 रुपये येतील। आम्ही सुद्धा तशी अपडेट दिली आहे, व्हिडिओ दिले, पण या 12 महिन्यामध्ये तसं काही झालं नाही। सुरुवातीच्या 12 महिन्यामध्ये एकदा दोनदा 3000 रुपये आलेले होते। तर ही परिस्थिती पाहता सध्या परिस्थितीमध्ये सध्या तरी आणि कुठल्याही निवडणुका नसल्यामुळे 2100 रुपये ताबडतोब होतील असं वाटत नाहीये, परंतु
पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने ही शिफारस केल्यामुळे मूल्यमापन करण्याकरिता सांगितलेलं असल्यामुळे पत्र काढलेलं असल्याची माहिती मिळत असल्यामुळे कदाचित होऊ शकते ही गोड बातमी काही दिवसामध्ये तुमच्या सर्वांकरिता समोर येऊ शकते. परंतु तुमचं यावर काय मत आहे किंवा तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या शंका कुशंका, तुमचं मार्गदर्शन, तुमचा सल्ला, तुमचं काही सजेशन असेल लाडक्या भगिनींनो, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवल्याच्या नंतर 100% या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत 100% नोंदवा लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्यतिरिक्त तुमचे कुठलेही काही प्रश्न असतील तर नक्कीच 100% विचारा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देत आलेलो आहे, देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये 100% आणतोच त्यानुसार. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.